तरी देशात ठरू शकत नाही. जरी ती देशाची राजभाषा असेल तरी हिंदी आली नाही म्हणून कोणाचं काही अडत नाहीये. पण याची पहिली गोष्ट अशी आहे, आमची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जरी जात असली ना तरी आमची मुलं आमच्या घरात मराठी बोलतात. मातृभाषेला आमचं फार महत्व आहे. तसं आम्ही मदरलँड ज्याला बोलतात मातृभूमीला जेवढं महत्व देतं तेवढं आम्ही मातृभाषेला सुद्धा महत्व देतो. त्यामुळे आमची मुलं इंग्रजी माध्यम, कारण जगामध्ये त्यांना जायचं त्यांना इंग्रजी माध्यमच पाहिजेत. एक नंबर 2 ते म्हणतात की आम्ही सक्ती करत नाही. सक्ती नाही तर काय, आम्ही पण तुम्ही पण सगळं आपण शाळा शिकून आलो ना. 5वी पासून आम्हाला हिंदी होती, संस्कृत होतं. आमच्यामध्ये कुठला न्यूनगंड राहिला नाही. तो आम्हाला कधी आवश्यकता वाटली नाही ती हिंदीची. नाही, पण आमचं स्पष्ट म्हणणं आहे की त्याची गरज आहे ना. तुमचा अट्टहास का नाही, त्याच्यामध्ये फक्त 5वी पासून आहे त्याला आमचं नाही, एक जो ना याच्याबद्दलचा जो प्रश्न केला जातो तो हा आहे की आपल्या मुलांना शाळेमध्ये घालताना, इंग्रजी माध्यमामध्ये घालताना आपल्या भाषिक अस्मिता तिथं आड येत नाही. आणि आत्ता मात्र ती जेव्हा राजकारण त्यात येते तेव्हा तो आपल्याला अस्मितेचा प्रश्न बनतो. नाही, चुकीचं आहे. बिलकुल. माझ्या मुलाला मी जर इंग्रजी मीडियममध्ये टाकलं तर माझा पहिला हट्ट आहे की पहिलं त्याला मराठी आलं पाहिजे. शैक्षणिक शिक्षण घेणं आणि संस्कृती किंवा त्याच्यावरती संस्कार होणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही मराठीचे संस्कार करतो मुलावरती. आजही आमच्या मुलाला आम्ही बत्ती लावताना त्याला जे काय त्याचे श्लोक आहेत, जे आमच्यावरती जे संस्कार झाले, आजही आम्ही हे प्रकार करतो. मराठी माणसाच्या मनात काय की माझा संस्कार मारू नका. त्याच्यामध्ये तर एक आक्षेप आरोप तुमच्यावर हा आहे की हे तुमचं म्हणजे अशी स्थिती आहे की जे धोरण आलं जेव्हा तेव्हा तुम्हीच सत्तेमध्ये होतात.